तुम्ही पण तुमचं प्रोटीन शेकरमध्ये शेक करून घेत आहात का? तर थांबा, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेकरमध्ये प्रोटीन जेव्हा शेक करतो तेव्हा असं नाही आहे कंपल्सरी का पूर्णपणे पावडर ही आपल्या पाण्यासोबत किंवा मिल्कसोबत डिझॉल्व्ह होत आहे. ओके, कधी कधी पावडरचे लम्स सुद्धा शेकरमध्ये राहून जातात आणि ते जर आपण इनटेक केले तर आपल्याला कॉन्स्टिपेशन आणि वारंवार गॅस हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून हा प्रॉब्लेम टाळण्यासाठी एकतर तुम्हाला तुमचं प्रोटीन ब्लेंडर और आयदर ज्युसरमध्ये तुम्हाला शेक करायचं आहे. आता माझ्याकडे ब्लेंडर तर अवेलेबल नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवते की ज्युसरमध्ये कसं प्रोटीन ब्लेंड करायचं.